कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की मी म्हणाले होते की गुलाबजामुन बनवायचे, त्यासाठी खवा घेऊन आले होते. तर खवा काही फ्रीजमध्ये ठेवला नव्हता, बाहेरच होता, त्यामुळे जरासा पातळ झालता. आणि त्याच्यामध्ये 1 किलो खव्यासाठी ना मी पाव किलो मैदा वापरला इथं. आणि छान असं मळून घेतले, एकसारख्या गोळ्या व्हाव्यात म्हणून असं कट करून घेतलं होतं चाकूने. आणि हा बघा आईची लुडबुड, त्यांनी मला शाळेत जाताना सांगितलेलं मी आल्याशिवाय गुलाबजामुन बनवायचे नाहीत म्हणून आयुष आल्यावरच बनवायला घेतले होते. आता गुलाबजामुनचा घाट ह्याच्यासाठी घातलेला की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही गावी जाणार आहे. तसं तर लवकरच गेलो असतो, पण आयुषचं गॅदरिंग असल्यामुळे आम्हाला काय हालता येत नाहीत ना. त्याचं गॅदरिंग झालं की मग आम्ही गावासाठी निघू. आता हे गुलाबजामुनच्या सगळ्या गोळ्या बनवून झाल्यात आणि छान मंद आचेवर तळून घेतले गुलाबजामुन. आता 1 किलो गुलाबजामुनसाठी ना इकडे मी जवळजवळ 1.5 किलो साखरेचा पाक बनवला होता. आणि तो काय एक तारी बनवायला लागत नाही, तो थोडा कच्चाच असतो. आता 1 किलोचे एवढे गुलाबजामुन झाले होते आणि एकदम बारीक गॅसवर तळावे लागतात बरं का. आता आज रात्रभर छान मुरतील गुलाबजामुन, उद्याच्या व्हिडिओत नक्की दाखवेन. चला, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.